इकडनं जे आहे ना, इकडनं सगळे जवळपास तरी कपल्सच आहेत, हे तुम्ही बघू शकता. म्हणजे आणि जर समजा तुम्ही कर्दे बीच बघायला आले तर तुम्हाला 2-3 बीच बघायला मिळतील. कोणकोणते भाई बघायला मिळतील. आणि इकडे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत, हे तुम्ही बघू शकता. नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत जसं मागच्या वेळेस आपण कसा लाडघरचा फेमस बीच बघितला, म्हणजे लाडघर फेमस बीच हा व्हिडिओ बघितला ना, तसाच एक परत बीच आहे, तो म्हणजे कर्दे बीच. तो पण खूप फेमस आहे आणि खूप भारी आहे. तर तोच आपण आज व्हिडिओ बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो ना हे नक्की कमेंट्स करा. तर तो जो बीच आहे ना, तो दापोलीपासून जवळपास 13 ते 15 किलोमीटर दरम्यान आहे आणि खूप छान बीच आहे. तिथे तुम्हाला हॉटेल्स वगैरे मिळतील, तुम्हाला म्हणजे मस्त मस्त राहायची सोय आहे, खाण्याची सोय आहे. परत कपलसाठी तुम्हाला मस्त तिथं जागा आहेत, म्हणजे सिक्रेट जागा आहेत अशा समजा. मग ते आहेत म्हणजे मस्त एक सांगायला गेलं तर फॅमिलीसाठी पण भारी बीच आहे आणि तुम्ही तिकडे मजा करू शकता, एन्जॉय करू शकता. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल काय कसं आहे ते. तर मग काय, चला लवकरच आता मग चालू करूया आपला व्हिडिओ. आणि चला मग तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि कृपया करून व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी समजतील. चला मग निघूया आता. तर मित्रांनो, फायनली आपण ना कर्देला पोहोचलोय आणि इथं बघा, कर्देला पोहोचल्या ना की तुम्हाला इथे बघायला भेटेल. इथं लव होता पण तो काढून टाकलाय कोणीतरी, तर जाऊ द्या. आणि तिकडनं पाठीमागे बीच आहे पूर्ण आणि हे असं म्हणजे भरपूर मोठा बीच आहे, भरपूर म्हणजे भरपूर मोठा बीच आहे. आणि पाऊस चालू आहे थोडा थोडा, पण पर्यटकांची गर्दी भरपूर आहे. आणि इकडनं आपण गाडी वगैरे लावलेली आहे रस्त्यावर, गाड्या लावायला बिलकुल जागा नाही. तिकडनं पुढं वगैरे जागा आहे. बघूया आता, आपण जाऊया आता जरा बीच फिरू आणि मग बघूया काय काय आहे कसं आहे ते मी तुम्हाला सांगतो सगळं. आणि हा बीच यायला म्हणजे एकदम सोपा आहे, दापोलीपासून पण जवळ आहे. तुम्ही इकडनं दापोलीपासून जवळच आहे. आणि जर समजा तुम्ही कर्दे बीच बघायला आले तर तुम्हाला 2-3 बीच बघायला मिळतील. कोणकोणते भाई बघायला मिळतील. अर्धा लाडघरचा पण बघता येतो तिकडं. हा, अर्धा बीच वरून लाडघरात पण जाता येतो. हा लाडघरात तिकडनं. हा, भरती नसेल तर आता भरती चालू आहे मित्रांनो. अर्ध्या भागातून तिकडे मुरुडकडे पण जाता येतो. हा, म्हणजे इकडनं मुरुड आहे, ह्या साईडने गेलं ना का मुरुड, आणि इकडनं लाडघर आहे बरोबर. तर असा काहीसा भाग आहे. तर चला आता पाहूया आपण पण तिकडे पुढे जाऊया. तर मित्रांनो, इकडे तुम्ही बघू शकता, इकडे हॉटेल्स वगैरे भरपूर आहेत आणि इकडनं पार्किंग आहे. आणि तिकडनं कर्देगाव, म्हणजे तिकडनं मागूनच कर्देगाव चालू होतं, पण इकडनं बीच वगैरे चालू आहे ना, म्हणून इकडनं आहे. आणि आपल्याला इकडे जायचं आहे. आणि इथं पण तुम्हाला स्पोर्ट ॲक्टिव्हिटी ज्या आहेत ना त्या पूर्ण बघायला मिळतील, म्हणजे तुम्ही स्पोर्ट ॲक्टिव्हिटी करू शकता. आता सध्या भरती आहे म्हणून हे इथं बंद आहेत, नाही हे बघा इथं सगळं स्पोर्ट ॲक्टिव्हिटी वगैरे आहे बरोबर. आणि तिकडे बघा, तिकडं भरपूर गर्दी आहे. आणि तिकडनं लाडघर का, हा लाडघर बीच आहे का. हा, तो तिकडनं लाडघर बीच आहे. आपण मागचा व्हिडिओ बघा आपण टाकला होता तो लाडघर बीचचा बरोबर, तो बीच आहे. थोडासा गॅप आहे. हा, मध्ये थोडा गॅप आहे. इकडनं आहे हा आपला कर्दे बीच बरोबर ना. आणि इकडनं हे लॉजिंग वगैरे लगेच इकडे आहेत, हॉटेल्स वगैरे मस्त आहेत, हे तुम्हाला दाखवलेच मी. तर म्हणजे तुम्ही इथं पण येऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. होऊ शकता स्पोर्ट ॲक्टिव्हिटीसाठी. बनाना राईड आहे तिकडे. अजून हा काय, याला काय सोफा सांगतात ना, सोफा राईड. आणि तिकडे ते आपले काही ते सेपरेट एक जणांचे आहे, त्याला काहीतरी बोलतात, मला माहीत नाही. हा, राफ्टर सांग काय माहीत नाही. इकडे स्पीड बोट वगैरे पण आहेत, म्हणजे ह्या सगळा विषय आहे. आणि इकडे आपले सिक्युरिटी गार्ड आहेत, हे तुम्ही बघू शकता. एकदम भाऊ काय भाऊ असे आहेत हे आपले इकडे भाऊ सिक्युरिटी गार्ड. आणि बीचला म्हणजे आता बरीच सध्या भरती आहे. भरती असल्या कारणाने ना जरा पाणी लय मध्ये आलंय, म्हणजे बाहेर आलंय मध्ये आलंय सांगतो यायला काय मी पण. आणि तिकडनं बघा बरेच पर्यटक वगैरे पण आहेत, म्हणजे मध्ये खेळत आहेत वगैरे. आणि त्या साईडला बसायची वगैरे मस्त सोय वगैरे आहे, म्हणजे तुम्ही वाटलं तुम्ही काही करू शकता. आणि बाकीचे इकडे नारळ वगैरे फोडतायत, म्हणजे आपल्या मजेने राहत आहेत, मस्त एकदम मजा करू राहिले, चिल करू राहिले, चिल. गर्दी बघू शकता मस्त. इकडनं खूप गर्दी आहे. आणि इथं वरती आहेत ना दुकानं आहेत,
हे बघा म्हणजे आपले घरगुती हॉटेल्स वगैरे आहेत सगळे. तर अशा पद्धतीने एक आईसा बीच आहे. चला तुम्हाला जरा दाखवतो तिकडं पण नेऊन. म्हणजे मस्त आहे आणि लहान पोरं वगैरे मस्त खेळू राहिलेत सगळं. हां म्हणजे हॉटेल्स आहेत ते मच्छी वगैरे पण फ्राय करून देतात तुम्ही जर समजा घेऊन आले का. हां काय नाही फ्राय करून देतात. आणली तर नाही का दादा इथं मच्छी आणले तर देतात का फ्राय करून वगैरे. नाही देत फ्राय करून कोणीच देत नाही काय. तिकडं पुढं ठीक आहे थँक्यू. कुठं तर मित्रांनो आम्ही इथं विचारलं तर मच्छी वगैरे वाटतं नाही फ्राय करून देत. आणि इकडे हे आहेत ना शिंपले वगैरे विकायला आहेत. हे पण तुम्हाला इथं भेटतील. त्याला मस्त आहेत. इथं बघू शकता हे बघा मस्त आहेत. इथं तुम्हाला नाश्ता वगैरे भेटेल सगळं. म्हणजे सगळे हॉटेल्सच आहेत. ते सगळे घरगुती आहेत. म्हणजे इकडे जे स्थानिक लोक आहेत ना त्यांना मस्त एक व्यवसायाची संधी पण भेटलेली आहे. आणि मस्त हां असं का. हां तर मित्रांनो आम्ही ना आता इकडे फिरत आहोत. आणि फिरता फिरता आम्हाला ना एक मस्त भन्नाट आयडिया सुटले. म्हणजे काय बिझनेसमॅन मच्छी आणायची मस्त इकडे गॅस लावायचा आणि गॅस लावून मस्त मच्छी विकायची एकदम असं एकदम स्वस्त मस्त भावात आणि एकदम झकास फ्राय करायची. त्यासोबत मग म्हणजे चाकणा झाला एक प्रकारचा. तो चाकणा करून द्यायचा भारी आणि मस्त मग तराट होतील. पैसाच पैसा. तर मित्रांनो इकडं ना म्हणजे इकडं भरपूर तुम्ही इकडे बघू शकता. इकडे भरपूर गर्दी तुम्हाला दिसेल बरोबर. जर समजा तुम्ही कपल असाल तुम्हाला निवांत राहायच असेल ना तर ह्या साईडनी या. हे बघा इकडनं जे आहे ना इकडनं सगळे जवळपास तरी कपल्सच आहेत. हे तुम्ही बघू शकता म्हणजे कपल्स आहेत सगळे. आणि इकडनं मस्त निवांत आहे. तुम्ही चिल करू शकता. काही टेन्शन नाही. निवांत बसा आराम करा. म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही बसा इथं. आणि सध्या आता ना म्हणजे भरते आहे म्हणून जरा पाणी जास्त जाईल जवळ. नंतर इथं पाणी काय ना राहतं. इकडं मस्त जागा बिगा आहेत बसायला पण आहेत जागा मस्त. तर तुम्ही इकडनं येऊ शकता कपल म्हणजे असं. तर हे पण म्हणजे तुम्हाला एक सोयीस्कर आहे. हा बीचचा पॉईंट आहे एक. तुम्ही इथं म्हणजे सहज येऊ शकता. इथं ना काय माहिती आहे का विषय तुम्हाला गाड्या बिड्या ना भरपूर मिळतील. गाड्यांची काही कमतरता नाही राहणार. गाड्या बिड्या भरपूर मिळतील. म्हणजे बस आहेत किंवा तुम्ही डायरेक्ट स्वतःची गाडी घेऊन येऊ शकता. किंवा मग काय जसं म्हणतो मग तसं येऊ शकता. रस्ता बिस्ता मस्त आहे. किती किलोमीटर आहेत आपल्यापासून जवळपास 10 किलोमीटर एवढा बीच आहे हा. तर 10 किलोमीटर नंतर तुम्ही इकडे येऊ शकता. काय म्हणजे 10 किलोमीटर आहे फक्त. एवढं काही लांब नाही आहे. मुरुडपासून 2 किलोमीटर आहे कर्दे. आणि लाडघरच्या म्हणजे मुरुड आणि लाडघरच्या मध्येच आहे. एवढी गर्दी नाही राहत कारण सगळे प्रत्येकजण आले ना ते लाडघरला घुसतात नाही तर मग कर्देला आपला मुरुडला घुसतात. तर तेवढं चांगलं आहे. तर चला भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा चॅनलला. चला बाय बाय. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.